राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळणार का? काही शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडली। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले 77.25 कोटी रुपये। तुरीची दरकोंडी कायम तर शेतकऱ्यांच्या पदरी निराशा। 11,000 रुपयांचा पल्ला गाठलेला तुरीचा यंदा 7,500 रुपयापर्यंत दरकोंडी झाली आहे। परिणामी शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे। बँक खात्यामध्ये आले 15,000 रुपये। 134 लाभार्थ्यांना केले स्वप्नातील घरकुलांचे बांधकाम सुरू। एकाच दिवशी एकाच वेळी मार्क आऊट टाकली। पीक विमा नाहीच मिळाला तर भरपाई देण्यात राज्य सरकारचा हात आखडता। राज्य सरकारकडून 50% रक्कम मिळालीच नाही। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ दिला जातो। जालना जिल्ह्यातील 9,76,126 शेतकऱ्यांना खरीपाचा पीक विमा भरलेला आहे। यामध्ये पीक विमा 5,72,932 हेक्टर क्षेत्र सुरक्षित करण्यात आलेलं आहे। मात्र आर्थिक वर्ष संपलं असलं तरी राज्य सरकारकडून विम्याचा 50% हिस्सा प्राप्त झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेसाठी वाट पाहावी लागत आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। तर शेतकऱ्यांना यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये तरी पीक विम्याची रक्कम मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। सीसीआयच्या केंद्रावर 50,000 क्विंटल कापसाची झाली खरेदी। यंदा शासकीय केंद्राकडे राहिलं शेतकऱ्यांचा कल। खुल्या बाजारामध्ये कापूस उत्पादकांची लूट। यंदा कापसाला किमान 8,000 रुपयांचा भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती। मात्र सीसीआय केंद्रावर 7,521 रुपये दर तर खुल्या बाजारात 6,000 ते 6,500 रुपयापर्यंत भाव मिळाला। सीसीआय केंद्रापेक्षा खुल्या बाजारात क्विंटल मागे 1 ते 1,500 रुपये देण्यात आलेला आहे। यातून शेतकऱ्यांची लूट करण्यात आलेली आहे। यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांचा काल सीसीआयकडे केंद्राकडे पाहायला मिळाला। सिंचन विहिरीचे 25 कोटी रुपये अडकले। सावकाराकडे ठेवले दागिने गहाण। बांधकाम पूर्ण करण्यासाठी 1.25 व्याजाचा पैसा केला गोळा। शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशाची केली हवालदिल। रजनी येथील भूमिगत पाईपलाईनचं प्रकरण 2 महिन्यापूर्वी केला होता अर्ज। भाजीपाला स्वस्त कमी पैशामध्ये खा। कांद्याचे दर स्थिर मात्र बाजारातील भाजीपाल्यानं ग्रहण दिलासा तर शेतकऱ्यांमध्ये असंतोष। शेतकऱ्यांना मिळतोय लाभ तर किती? शेतकऱ्यांना मिळाले 2,000 रुपये। 19व्या हप्त्याचा लाभ 3.25 लाखावर लाभार्थी। पीएम किसान योजनेचा 2,66,000 शेतकऱ्यांना 19वा हप्ता। जळगाव जिल्ह्यातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्याचा लाभ जारी करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिहारमधील बागलपूर इथून डीबीटीद्वारे देशातील 9,81,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 22,000 कोटी रुपये हस्तांतरित केलेले आहेत। त्यामध्ये जळगावातील 3.25 लाखावर शेतकऱ्यांचा समावेश होता। कापूस उत्पादकांची परीक्षा कधी संपणार? शेतकऱ्यांची मागणी। कृषी उत्पन्न बाजार समिती सीसीआयकडून सुरू असलेला कापूस खरेदी 3 मार्चपासून बंद करण्यात येत असल्याचं फलक खामगाव बाजार समितीमध्ये झळकले। त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पीक विमा अतिवृष्टी मदतीची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा। मागील काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा अडचणीत आला। अतिवृष्टी आणि आवरणामुळे वादळी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। संकटातून सावरण्यासाठी शासनाने जाहीर केलेली मदत आणि पीक विमा योजना अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही। त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत आहे। आता मिळेल चपाती तर मार्चपासून पुन्हा दरमहा मोफत रेशनवर गहू मिळणार। रेशनमध्ये 6 महिन्यानंतर गहू वितरण। पीएम किसानचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा। 92.89 लाख शेतकऱ्यांना मिळाला याचा लाभ तर राज्यातील मिळाले 1967 कोटी रुपये। शेतीच्या नुकसानीपोटी 733 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना अखेर दिलासा। गतवर्षी हंगामात अतिवृष्टी पूरस्थितीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे। डीबीटी पोर्टलद्वारे ही मदत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। राज्य सरकारने शुक्रवारी याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। त्यानुसार जुलै ते ऑक्टोबर 2024 या काळातील राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 733,45,84,000 रुपयांची मदत वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। पीक विमा अतिवृष्टीची मदत बळीराजाला प्रतीक्षामध्ये तर पिकांच्या नासाडीनंतर शासनाने तातडीची मदत म्हणून घोषित केलेली अतिवृष्टीची मदत मिळालीच नाही।
यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे, तर शासनाने विना विलंब मदत करावी अशी अरुण देवळकर शेतकरी यांची मागणी आहे. उमरणे बाजार समितीचा लिलाव आजपासून पूर्ववत सुरू झाला. महाशिवरात्री यात्रेनिमित्त गेल्या 5 दिवसापासून बंद असलेल्या स्वर्गनिवर्त काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव सोमवारपासून सुरू होत आहे. तूर उत्पादक संभ्रमामध्ये हमी भावामध्ये विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून नोंदणी सुरू. बाजार समित्यामध्ये आवक घटली. जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये काही दिवसापूर्वी तुरीची आवक वाढली होती. अशातच शासनाने हमी भाव तूर खरेदीला हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे. हमी भावाने तुरीची खरेदी होणार असल्यामुळे बाजार समितीच्या दरातही चढ उतार होत आहे. त्यामुळे सध्या तुरीची विक्री करावी की नाही असा शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांना अखेर कांदा पावला. उत्पादकांना मिळाला दिलासा. हंगामातील सुरुवातीलाच मिळाला 2400 रुपयांचा दर. प्रति क्विंटल 1800 ते 2000 रुपयापर्यंत कांद्याला भाव. यंदा कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. सुरुवातीलाच कांद्याचा प्रति क्विंटल 2400 रुपये दर मिळत होता, तर सध्या 1800 ते 2000 रुपयापर्यंत स्थिर भाव आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 400 ते 500 रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. 2 लाख शेतकऱ्यांच्या मदतीचा मार्ग अखेर मोकळा झाला. अतिवृष्टीच्या प्रस्तावावर उमटली मजुरीची मोहर. 58 लाखांचा निधी शेतकऱ्यांना मिळाला. शेतकऱ्यांना भरली धडकी, तर तुरीचा किमान दरामध्ये 3000 रुपयाची घसरण. हमी भाव 210 ने वाढवला, मात्र मिळतोय कुठे? एकीकडे सन्मान वाढवला, दुसऱ्या हाताने काढून घेतला. शेतकऱ्यांचा कल वाढला, तर शेतीचा आजही परधड कापूस उभाच. शेतकऱ्यांमध्ये भिस्त. कृषी विभागाच्या मार्गदर्शनावर शेतकऱ्यांचं मार्गदर्शन हवे. रुपयांचा मिळाला हप्ता. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना. जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक 57,000 शेतकरी लाभार्थी. परभणी जिल्ह्यामध्ये 1 हप्त्यासाठी जवळपास 63 कोटी रुपयांचं अनुदान. उन्हाळी मिरची खातेभाव. रोगांचा प्रादुर्भाव. या रोगांचा जास्त प्रादुर्भाव, तर उन्हाळी मिरचीला 50 रुपये किलोचा भाव. 2 लाख शेतकऱ्यांना मिळाले 74 कोटी रुपये. काहींचा कागदपत्रांमध्ये त्रुटी. सन्मान योजनेतून अपात्र झाल्याकडून वसुली सुरू होणार. धाराशिव जिल्ह्यातील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर मिळाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील 2,37,521 शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य खरेदी कामासाठी हातभार लागलेला आहे. जिल्ह्यातील 99% शेतकऱ्यांना PM किसानचे 2000 रुपये मिळणार. 1% शेतकऱ्यांची KYC झालेली नाही, तर लाभार्थ्यांची संख्या अजूनही घटनाच. 19 हप्ता 3 लाख जणांना मिळणार. शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. 31,000 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार. कर्जमाफीसाठी मोठा निर्णय 10 मार्चला. शेतकऱ्यांना कर्जमाफी ही सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अपेक्षित बाब ठरलेली आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्प या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप आणि महायुती सरकारांनी केवळ कर्जमाफीच नाही, तर कर्जमुक्तीचंही आश्वासन दिले होते. म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होईल अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे. मात्र निवडणुकीनंतर या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. तर 10 मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार कर्जमाफी जाहीर करणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील शेती संकटात सापडली आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे उत्पादन घटले होते, तर यंदा बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी झाले असून राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल 31,000 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असल्याने सरकारने आपले आश्वासन पूर्ण करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. वेतन अनुदानावर सरकारचा अधिक खर्च. शेतीसाठीच तरतुदीपैकी केवळ 62% निधीचा वापर. व्हॉट्सअप सेवेच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या 500 सेवा मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. भारत बनतो जागतिक उत्पादन केंद्र. पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन. स्वदेशी संरक्षण उपकरणामध्ये सक्षम करा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर. तर राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीपूर या झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधीच मंजूर देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करा. प्रति क्विंटल 3000 रुपयापर्यंत विकला जाणारा कांदा 2000 रुपयापर्यंत खाली आला आहे. रब्बी उन्हाळ कांद्याचे लागवडीखालील क्षेत्र वाढले असून यंदा कांद्याचे पीक चांगले असल्याने उत्पादनामध्ये 30% वाढ शक्य आहे. अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांचा निधी मंजूर. अखेर शासन निर्णय झाला. प्रसिद्ध शेतकऱ्यांना दिलासा.
मक्याचा बाजार स्थिर, हरभरा, कारली, कापूस तसेच काय आहे सोयाबीनचे बाजारभाव? सोयाबीनला मिळतोय 3,500 रुपयापर्यंत भाव, तर मक्याचे भाव 1800 ते 2100 रुपये प्रति क्विंटल. भ्रष्टाचार समोर आणत असतील तर फडणवीसांचे स्वागत करणार, संजय राऊतांकडून पुन्हा मुख्यमंत्र्यांचं कौतुक. खालापूरच्या लाडक्या बहिणी चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकल्या. 49,517 बहिणीच्या नावावर 4 चाकी नोंदणी आहे का? होणार आता पाटकळणी सुरू. राजकीय पक्षाकडून नुकसान भरपाईची वसुली करणार, सार्वजनिक मालमत्तेच्या तोडफोडीवरून मुख्यमंत्री अजित पवार संतप्त झाले तर नाव घेता वसंत मोरेंना झटका दिला. कांदा बाजारभाव कोसळला, आवक वाढली. 20% निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी, स्पर्धक देशाच्या तुलनेत भारताचा कांदा महाग. शेतकऱ्यांच्या पैशावर परप्रांतीयांचा डल्ला, तर ई-केवायसी सक्तीच्या केल्याने बोगस लाभार्थ्यांचा लाभ बंद. दिल्ली सरकारची महिला दिनानिमित्त सन्मान योजना, महिन्याला 2,500 रुपयांचा लाभ येणार का? दिल्ली सरकार महिला दिनानिमित्त 8 मार्चपासून महिला सन्मान योजना सुरू करण्यास शक्यता आहे. यासाठी महिला दिनापूर्वी मंत्रिमंडळाचा विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं समजत आहे.